साहेब माझी पोरगी हो या वाड्यामध्ये. कुणाचीही पोरगी सांभाळायला हा काय तुला पांजरपोळ वाटला का काय? शेलारांचा वाडा आहे, शेलारांचा. सकाळी ऊन सुद्धा इथं येण्याआधी 10 वेळा विचार करतं. आणि तू नागनाथ अक्का आता तू बोलू नकोस. थांब. मी तुला ह्याला वाड्याबाहेर काढायला सांगितलेलं नाहीये. अक्का अगं हा तो तमाशातला नाचा आहे, नाचा. आणि तुला तर माहितीच आहे की तमाशावाल्यांची जात कशी असते ती. आणि तरी तू आनंद हे कुठले कपडे घातलेस तू? नारायणी त्याच्या मैत्रिणीने दिले. माझी पोरगी ए, नौटंकी बास झाला आता. निघायचं. नागनाथ एक काम कर, आज जाऊन यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. निघा. तुम्हाला गाडी सोडायला येईल. ती गाडी तिथंच ठेवा. ते काय ते पॉकेट मनी काय म्हणतात ते डबल केलेलं आहे. प्रत्येक बँकेचं एक क्रेडिट कार्ड सुटकेस मध्ये ठेवलेलं आहे. आणि जमलं तर 15-20 वर्ष तरी गावाकडं फिरकू नका. अगं एक तोच आहे ना जो तुझ्या बरोबर समधीकडे असायचा कायम. वय अगदी सावलीसारखा. सुंदर्या तुझी कमी कधीच भासू नाही दिली आहे ना मला. अगदी सौताच्या ताटातलं काढून दिलंय. वय ग वय. याचा चेहरा सांगतोय बघ. हा फक्त नावाचा पंढरी नाही तर पांडुरंगाचा काय ना काहीतरी अंश आहे याच्यामध्ये. फक्त पोलीस स्टेशन मध्ये हिराबाईची तक्रार मी नाही तुम्ही करणार. मी करणार. आता हा आणखी कुठला नवीन गनिमी कावा म्हणायचा? काय नारकर. आज आता आम्ही काय करायचं म्हणलं तर त्यात आमले थोरले चिरंजीव ती आडकाठी आणणार. अवा हिराबाईनं 10 लाख रुपये तुमच्याकडनं घेतली असं दाखवायचं. सगळं काही आपल्याला पाहिजे तसंच होणार. फक्त एक डाव बघून एवढं हुबेहूब चित्र कसं काय काढलं होतं? कारण आनंदी आहेच हो की नाही? साहेब खरं सांगू का, सुंदर आनंदी नाही तुमची नजर आहे. तुमच्या कलेबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. पण शेवटी माणूस कुठल्या नजरेने त्या कलेकडे बघतो त्यावरनं त्या कलेची किंमत ठरते साहेब. साहेब हा सुंदर आहे ना. हे तुम्हाला साहेब म्हणू नकोस का? परक्यासारखं वाटतं. मग काय म्हणू मी तुम्हाला? नारायणीचे बाबा म्हटलंस तरी चालेल. नाही म्हणू नुसतं बाबा म्हण. माझ्या नारायणीच्याच वयाची असशील ना तू? मी तुम्हाला काका म्हणलं तर चालेल? चालेल म्हण. बरं साहेब येऊ आता आम्ही. आता तुम्ही इथून जाणार कुठे? पण माहित नाही साहेब. आता तुझी खरी परीक्षा सुरू झाली आणि जर का तू त्या परीक्षेत फेल झालास तर समज. अरे सॉरी सॉरी गंमत करत होते ना मी. नाही हॅलो बाय. हो नाही नाही चालू दे तुमचं. मी काही बी नाही पाहिलं. आणि पाहिलं असेल तरी प्लीज कोणाला सांगू नकोस. मम्माला तर अजिबात नको. अहो मी हा कशाला सांगायला जाईल त्यांना? तसं मी स्वतःहूनच तिला सांगणार आहे ग. पण आता राहिला प्रश्न या आमच्या ठोंब्याचा. सुंदर आलाय मला घ्यायला. मी निघते आता. अरे छा विसरूनच गेले मी. तुला सोडायचं होतं नाही का? सॉरी आनंदी. अगं मला खूप झोप लागली होती. नारायणी ताई तुमची लय आठवण येईल मला. कुठल्या गावाला चाललाय तुम्ही? ते ठाव नाहीये तर तुमचे आणि गोरख काकांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.